गुड मॉर्निंग सगळ्यांना। बघा आता चॅप्टर डायरेक्ट 11व मी का घेतलं आहे, कारण ज्याच्यामध्ये पॉईंट नाही, बरोबर आहे का नाही, ज्या चॅप्टरमध्ये पॉईंट नसतात ते चॅप्टर वाचून पण काही उपयोग होत नाही। त्याच्यामुळे जिथे पॉईंट असतात आणि जिथे काही महत्त्वाची माहिती दिली असते तेथेच, कारण चौथीचं पुस्तक कितवीचं आहे, चौथीचं, आणि चौथीच्या पुस्तकामध्ये सगळ्याच पाठांमध्ये माहिती दिलेलं असते असं नसतं। त्याच्यामुळे खूप सारे पाठ हे फक्त मुलांच्या ॲक्टिव्हिटीसाठी असतात, त्याच्यामुळे काही पाठांमध्ये माहिती नाही, म्हणून हे प्रकरण आपण 11व प्रकरण अभ्यासत आहोत। आता इथून कोणते प्रश्न तयार होतात, फुलवारी, काय नावाचं नाव, काय पाठाचं नाव आहे फुलवारी। आता इथे हा एक इथे प्रश्न निर्माण होतो, उत्तराखंड में पहाड़ों के बीच एक ऐसी जगह है, बघा हा डायरेक्ट प्रश्न आहे, ऐसी जगह आहे ज्या फूल ही फूल होते हैं। म्हणजे मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का कोणत्या जगह, म्हणजे कुठे असं पहाड़ियों के बीच जगह आहे का या फूल ही फूल होते, तर उत्तराखंडमध्ये। हां, इसे क्या कहा जाता है, फूलों की घाटी कहा जाता है, फूलों की घाटी। मग तुम्हाला प्रश्न असा पण येऊ शकतो का फूलों की घाटी कुठे आहे, तर उत्तराखंडमध्ये आहे, बरोबर आहे की नाही, किंवा उत्तराखंडमध्ये काय आहे, तर मग ऑप्शन दिले असतील त्याच्यापैकी तुम्हाला एक काय, फूलों की घाटी। म्हणजे काय प्रश्न उलट चाल, कई झाडिया में लगे लाल फूल, बघा कसे आता फुलांचा इथे रंग पण दिलेला आहे, बघा कोणते फूल, कई झाड़ियों में लगे लाल फूल, कोणते फूल, लाल फूल नजर आते, तो कई पत्थरों के बीच, बघा मग आता तुम्हाला झाड़ियों में लगे कोणते फूल, लाल फूल, हे लक्षात ठेवायचं, और पत्थरों के बीच कोणते फूल, सफ़ेद फूल झाकते हुए मिलते, पीले फूलों लंबे चौड़े कालीन जैसे मैदान भी आहे, म्हणजे कोणते मैदान आहे, मग आता कोणत्या कलरचे म्हणजे कोणत्या फुलांचं जे कलर आहे त्याचं मैदान आहे, तर पीले फूलों का जो मैदान आहे तो मैदान आहे। पण लाल फुलांचं मैदान आहे का, लाल फुलांचं काय आहे, लाल फूल झाड़ियों में है और सफ़ेद फूल पत्थरों में, बरोबर आहे का नहीं, और पीले का मैदान है, ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। और कहीं नहीं अचानक घास के बीच छोटे छोटे तारों जैसी नीले फूल दिखाई देते। अजून तुम्हाला विचारलं जाईल कि घास में कौन से प्रकार के फूल होते उत्तराखंड में, तो कौन से, छोटे छोटे नीले प्रकार के फूल होते। म्हणजे बघा प्रश्न किती निर्माण होतात, तुम्हाला पॉईंट जर एवढा असेल तर प्रश्न खूप निर्माण होतात। सपने जैसा लगता है, बघा सपने जैसा का बरं लगता है, कारण वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही ज्या वेळेस बघता तर आपण असं वाटतं का एखादं स्वप्नच पूर्ण होत आहे, बरोबर आहे का नाही। हाँ, इस घाटी में भी इतने सारे फूल साल में कुछ ही हफ्तों के लिए खिलते हैं। मग तुम्ही इथे पण प्रश्न निर्माण होईल का हे फुलं किती दिवसासाठी असतात, तर कुछ ही हफ्तों के लिए, मग तुम्हाला फसवण्यासाठी महीनों, साल के लिए, 6 महीने के लिए, 3 महीने के लिए, 2 महीने के लिए, तो काय असे कुछ हफ्तों के लिए ये फूल खिलते। कुठे असतं हे, उत्तराखंडमध्ये असतं, त्याला काय म्हटलं जातं, फूलों की घाटी, काय म्हटलं जातं, फूलों की घाटी। कुठे आहे, उत्तराखंड में पहाड़ियाँ, क्या उसे क्या कहते हैं, फूलों की घाटी कहलाती है। मग या फुलोच्या घाटीमध्ये काय आहे ती विशेषता आहे, तुम्हाला वाटलं तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकतात। जे महत्त्वाचं आहे तेच पॉईंट आपण बघणार आहोत। आता बघा इथे मधुबनी चित्रकला जी बिहारमध्ये आहे याच्या संदर्भात पण तुम्हाला प्रश्न बघायला मिळतो, आणि 101% याच्यावर प्रश्न येतो, 101%, बरोबर आहे का नाही। आता मधुबनी चित्रकला काय आहे, आपण कुठे असते, बिहारमध्ये आहे। आता याचं वैशिष्ट्य आपण समजून घेऊ, म्हणजे वैशिष्ट्य समजून घेतल्यानंतरच आपल्याला काय होईल, त्याच्याबद्दल माहिती मिळते। आपल्याला वैशिष्ट्य कुठलाही टॉपिक अभ्यासताना त्याचे वैशिष्ट्य समजून घेणं फार महत्त्वाचं असतं। आता हे कुठे आहे, बिहारमध्ये। आता तुम्हाला बारीक आपण माहिती घेऊया। ये दिखाई गई डिज़ाइन को मधुबनी कहते, बघा दिखाई गई ही जी डिज़ाइन है इसे क्या कहते, मधुबनी कहते। ये चित्रकला बहुत पुरानी है, मग तुम्हाला सांगितलं जाईल चित्रकला काय आहे, पुराणी है। पता है इस चित्रकला का नाम मधुबनी क्यों पड़ा, म्हणजे आता तुम्हाला इथे प्रश्न कसा आहे, मधुबनी क्यों पड़ा। बिहार में मधुबनी, बघा काय म्हटलंय, बिहार में मधुबनी नाम का एक जिला है, त्योहारों और खुशी के मौके पर वहाँ के घर की दीवारों पर, बघा वहाँ के घर की दीवारों पर, आंगन में इस तरह के चित्र बनाए जाते हैं। कुठे बनाए जाते हैं, बिहारमध्ये मधुबनी नावाचा जिल्हा आहे, आणि या मधुबनीवरूनच या पेंटिंगला नाव काय पडलं, मधुबनी चित्रकला, आणि कुठे आहे, बिहारमध्ये है, चित्र बनाते। ये चित्र पिसे हुए चावल, बघा पिसे हुए चावल, कशापासून, पिसे हुए चावल म्हणजे जे तांदूळ असतात त्याचे काय बारीक तुकडे केले जातात, पिसे हुए चावल के घोल में रंग मिलाकर, बघा त्याच्यामध्ये रंग मिलाकर, बघा त्याच्यामध्ये काय करतात, जे चावल असतात त्याच्यामध्ये काय करतात, ते रंग त्याच्यामध्ये एकत्र करतात, मिलाकर बनाते। ये रंग भी खास तरह के होते। आता रंग कसे होते, खास तरह के होते।
हिने बनाने केले नील हल्दी, बघा मग तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो का ते रंग बनवण्यासाठी काय करतात, रंग बनवण्यासाठी काय करतात हे पण तुम्हाला माहीत पाहिजे का कशाचा उपयोग करतात ते रंग बनवण्यासाठी। नील, हल्दी, फूल, पेड़ों के रंग आदि का इस्तेमाल किया जाता है। हां, म्हणजे हे जर आता मधुबनी चित्रकलामध्ये जे रंग बनवण्यासाठी काय करतात आणि कशाचा वापर करतात, निळेचा वापर करतात, हल्दीचा वापर करतात, पेड़ फूलों का जे रंग असतात त्याच्यापासून ते रंग तयार करतात चित्रों में। अब मग चित्र कशा कशाचे बनवतात हा पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। चित्रों में इंसान, जानवर, पेड़, फूल, पंछी, मछलियाँ और अन्य कई जीव जंतू साथ बनाए जाते हैं। बघा मग तुम्हाला इथे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो का त्या मधुबनी चित्रकलामध्ये कोणत्या प्राण्यांचे चित्र बनवतात, तर काय असेल, जानवर असेल, पेड़, फूल, मछलियाँ, अन्य जीव जंतू के। बघा मग तुम्ही काय म्हणाल जंतूंचे का, तर जीव जंतूंचे सुद्धा चित्र तिथे बनवले जातात। आणि मग तुम्हाला इथे प्रश्न काय तयार होतील हे मी तुम्हाला सांगतो। आता बघा सगळ्यात पहिले मधुबनी चित्रकला कुठे आहे, बिहारमध्ये। तिला नाव काय पडलं, कारण त्याचं काय मधुबनी नावाचा जो जिल्हा आहे त्याच्यामुळे त्याचं नाव काय पडलं, मधुबनी ही चित्रकला पडलं। आता तुम्हाला अजून दुसरा प्रश्न काय काय हे कसे तयार करतात, पिसे हुए चावल के घोल में रंग मिलाकर चित्र बनाते, हे झालं। ते रंग तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात हे इथे आलं। आणि ते सगळ्यात महत्त्वाचं ते चित्र कोणकोणत्या प्रकारचे चित्र काढतात हे इथे हा एक पॉईंट तिथे आलेला आहे। जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल। ही झाली मधुबनी चित्रकला। आता तुम्हाला अध्यापक संकेत दिलेले, अध्यापक संकेत महत्त्वाचे का असतात, कारण तुम्ही एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना कसं शिकवाल यासाठी अध्यापक संकेत। अपने आप को कोई डिजाइन बनाकर रंग भरो, म्हणजे विद्यार्थ्यांना जर तुम्हाला एखादं आता चित्रकला, आता तुम्ही मधुबनी चित्रकला त्यांना शिकवली, मग तुम्ही काय करणार एक शिक्षक म्हणून का तुम्ही पण तुमच्याकडे जे रंग असतील तर काय करा त्याची एक डिझाईन बनवा, म्हणजे विद्यार्थ्यांना काय करा हस्तप्रक अनुभव द्या, त्यांना ॲक्टिवेट करा, त्यांना सक्रिय करा। अपने दोस्तों के साथ बनाए डिज़ाइन भी देखो, म्हणजे आपल्या मित्र जे आहेत अपने दोस्तों के बनाए डिझाईन, म्हणजे आपल्या मित्रांनी काय बनवलेले हे डिझाईन पण देख। म्हणजे काय विद्यार्थ्यांना जर तुम्हाला एक सांगू का, विद्यार्थ्यांना जर एखाद्या विषयाची आवड निर्माण करायचं असेल तर त्यांना काय करावं लागतं, त्याच्यामध्ये हस्तप्रक अनुभव द्यावे लागतात। गणित विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे तर आपण डायरेक्ट 2+2 असं सांगू शकत नाही, तर त्यांना आपण उदाहरण असतात बघा पहिलेच्या 5 आंबे श्यामला दिले, काय दिले 5 आंबे श्यामला दिले, 5 लाडू रुपालीला दिले, म्हणजे अशा प्रकारे येतात। म्हणजे काय ते ॲक्टिव्हिटी ते हे पदार्थांमध्ये काय करतात रमून जातात। मग आंबे म्हटले का मग त्यांना वाटतं नाही आंबे, लाडू म्हटलं का पेढे, असे उदाहरण दिले जातात, म्हणजे जेणेकरून काय करतील ते त्याच्यामध्ये ॲक्टिवेट राहतील आणि लक्ष देतील। म्हणून लाडू पेढे 10वीच्या पुस्तकात बघितलंय का तुम्ही, आता तुम्हाला जर मी सांगितलं 5 आंबे आणि 10 लाडू, तुम्ही आता सांगायची गरज आहे का तुम्हाला, कारण तुम्ही आता अमूर्त विचार करू शकतात, अमूर्त विचार करू शकतात। पण ज्या वेळा आपण मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये असतो तोपर्यंत आपण काय करतो अमूर्त विचार करू शकत नाही, काय करू शकत नाही अमूर्त विचार करू शकत नाही। त्यामुळे काय करावं लागतं त्यांना असेच अनुभव द्यावे लागतात। ज्या वेळा आपण मोठे होतो 11 वर्षानंतर आपण अमूर्त विचार करू शकतो, म्हणून 11 वर्षानंतर पुस्तकांमध्ये लाडू पेढे यांचे उदाहरण राहत नाही। त्याच्यानंतर अध्यापक किले संकेत, अध्यापक किले संकेत आहे बघा, अध्यापक किले क्या संकेत आहे हे तुम्हाला अध्यापक बच्चों के नक्शे बघा, आता म्हणजे मुलांना काय करायचं प्रत्येक टॉपिकमध्ये आलेले का बच्चों को नक्शे में उत्तराखंड ढूंढने के लिए प्रेरित करे, म्हणजे नकाशामध्ये असतात। आता काय करतात झेडपीची शाळा असेल किंवा माध्यमिक असेल याच्यामध्ये काय करतात नकाशे, मोठे मोठे नकाशे आलेले असतात आणि नकाशामध्ये मग मुलांना तुम्ही सांगायचं याच्यामध्ये उत्तराखंड कुठे आहे बाबा शोधा बरं, म्हणजे काय होईल स्वतः खोज करणार, अन्वेषण करणार, निरीक्षण करणार, हे एक झालं। किंवा तुम्ही अजून विद्यार्थ्यांना काय सांगणार का तुमच्या आजूबाजूला जे फुलं आहेत, मग आता तुम्ही फुलो की घाटी याला उत्तराखंडमध्ये घेऊन जाणार का पाहिला, अध्यापक संकेत हा मी एक्स्ट्रा देतोय तुम्हाला। तुमच्या आजूबाजूला जे फुलं आहेत तर तुम्ही यांना माहिती देण्यासाठी काय करावायचं का तुमच्या अंगणात काय सांगायचं, तुमच्या अंगणात किंवा तुमच्या परिसरात परिसरात काय सांगितलंय परिसरात तुम्ही त्या रस्त्याने येता जातात तिथे कोणकोणत्या प्रकारचे फुलं आढळतात, कोणकोणत्या, मग तुम्ही कसे सांगणार, मग चर्चा कशी करून घेणार, कोणकोणत्या रंगाचे फुलं आढळतात, मग सर ते सांगतील का सर आम्ही रस्त्याने येतो ना आमच्या शेजारीच एक बाई असते तिच्याकडे लाल गुलाब लावलेला आहे, बरोबर आहे का नाही, मग लाल एखादा म्हणजे नाही सर आमच्याकडे पण काय आहेत माहिती का हिरव्या हिरव्या रंगाची खूप फुलं आहेत आम्ही त्या रस्त्याने येतो, नाही सर मग आमच्या घरी पण लावलेले आहे बघा आम्ही पण लावले। म्हणजे काय करायचं मुलांकडून जर चर्चा करायची असेल तुम्ही त्यांना उत्तराखंडला घेऊन जाणार का फुलाची घाटी दाखवायला,
अजिबात नाही. मग फुलाची गाठी काय अमूर्त आहे, त्यांच्या संदर्भात अमूर्त आहे. कारण आता आपण हे वाचलं, कळालं का फुलाच्या गाठीमध्ये रंग काय. मग त्यांना काय करायचं, तुम्ही सुरुवात करताना अध्यापन करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या अंगणामध्ये तुमच्या घरात जवळ किंवा तुमच्या घरात कोणते फुलं झाडं लावलेली आहेत, कोणत्या रंगाचे आहेत, हे पहिले विचारून घेतलं पाहिजे. म्हणजे काय होईल, विद्यार्थी या पाठामध्ये ॲक्टिवेट राहील. आता बघा इथे असे फुलं आलेले असतात. आता हे जे फुलं असतात, आता याच्यापैकी काय असतात, विद्यार्थी 4थीचे आहेत, याच्यापैकी किती फुलं यांना माहीत असतात, किती फुलांचे इथे काय सांगितले, नाम लिखो. आता प्रत्येक फुलाचं यांना नाव माहीत असतं का, अजिबात नाही. त्यामुळे मुलांना काय करायचं, त्यांच्या दैनंदिन जीवनातील जे अनुभव आहेत त्या फुलांची पहिले माहिती विचारायची. का तुम्ही याला सांगणार का याला सूर्यफूल म्हणतात, याला गुलाब म्हणतात, याला जास्वंद म्हणतात, हे तुम्ही सांगू शकत नाही. त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काय सांगायचं का तुम्ही तुमच्या परिसरात कोणकोणती झाडं लावलेली आहेत, कोणकोणते फुलं आहेत. तर तुम्ही काय करा, तुमचे मित्र असतील, तुमचे आईवडील असतील, तुमच्या शेजारी पाजारी कोणी वयस्कर मंडळी असतील, तर यांच्याकडून त्या फुलांची माहिती घ्या. या फुलांचा रंग कसा असतो त्याच्याबद्दल माहिती लिहा. किंवा माहिती सहसा लिहायला लावायचं नाही, 4थीचे विद्यार्थी सहसा एवढं लिखाण काम नाही, तर त्यांना जास्त तोंडी अनुभव घेऊन द्यायचे का तुम्ही विचारा, बोलणे का अवसर प्राप्त करना चाहिए. मग आता समजा एखाद्याच्या इथे मग नाहीतर मग तुम्हाला फुलांच्या माहितीमध्ये एखादं गार्डन असेल, त्या गार्डनमध्ये जर तुम्ही मुलांना घेऊन गेले तर तिथे जो माली असतो, मग त्या मालीला तुम्ही सांगू शकतात का आता तुम्ही काय करा, यांच्याबरोबर चर्चा करा. मग चर्चेच्या माध्यमातून ते मालीला प्रश्न विचारतील का नाही या फुलाला काय म्हटलं जातं, म्हणजे काय झाले, मग माली काय देईल, त्या प्रश्नाचं उत्तर देईल. मुलं प्रश्न विचारतील, कधी कधी माली प्रश्न विचारेल, म्हणजे काय होईल, याच्यामध्ये काय होईल, विचार विनिमय होतील. या प्रकारे अध्यापन करावं लागतं. आणि प्रश्न पण तुम्हाला अध्यापन शास्त्राचे असेच बनतात, त्याच्यामुळे वेगळा काही प्रश्न तुम्हाला बनत नाही. आता इथे काय असतं बघा, फूल तोडणं म्हणाय म्हणजे जे असे काही गार्डन वगैरे असतात, ये क्यू ये क्या तुम्ही इस पर तक नाही लगी, म्हणजे काय असतात, विद्यार्थ्यांना पण काय करावं लागतं का संवेदनशील बनवण्यासाठी किंवा या फुलाला विजा पोचू नाही त्याच्यासाठी पण काहीतरी नियोजन करावं लागतं. काही तुम्ही झाडाला मोडू शकत नाही, तोडू शकत नाही, यासाठी पण. आता जिथे जिथे प्रश्न येतात ना, मी तेच घेतो. कारण काय होतं, विनाकारण आपण काही सांगत फिरायचं याला पण महत्त्व नाही. आता बघा इथे पण एक असा अध्यापक संकेत साचे, तुमने कलियां भी देखी होगी, कोणी, विद्यार्थ्यांनी, अगर स्कूल में या घर के आसपास कई फूलों और पौधे हो तो उनकी कलियां भी देखो. म्हणजे काय, विद्यार्थ्यांना सांगायचं का तुम्ही फुलांच्या, आता फुल तर सगळ्यांना माहिती आहे, पण फुलाची कळी आहे बघा इथे काय, फुलाची कळी, मग आता फुलाची कलियां भी देखी होगी. मग त्यांना काय सांगायचं का तुमने जो कलियां देखी होगी, मग याच्या संदर्भात चर्चा करा. मग बरोबर आहे का नाही. मग त्या कलिया संदर्भात सरती छोटी असते नंतर मोठी होते, कारण त्यांना छोटं मोठं असंच या गोष्टी सांगता येणार, त्याची डेव्हलपमेंट कशी होते त्यांना सांगता येईल का. पण काय असतं, नाही सर मग फुल त्याच्यामध्ये लपलेलं असतं आणि मग ते बाहेर निघतं, अशा प्रकारे ते त्यांचे विचार विनिमय करणार. जे पॉईंट येतात हे पॉईंटच खूप महत्त्वाचे असतात. कारण काय असतं, आता बघा इथे तुम्हाला इतने सारे इस्तेमाल, बघा आता काय काय फुलांचा उपयोग काय होतो हे तुम्हाला सांगतो. इतने सारे इस्तेमाल, इथून प्रश्न तुम्हाला काय काय येतात हे तुम्हाला बघा. तुमने फुलों का कहाँ इस्तेमाल देखा है, म्हणजे फुलांचा वापर काय काय होतो हे तुम्हाला सांगायचं. क्या तुम जानते हो फूल खाए भी जाते, म्हणजे विद्यार्थ्यांना काय सांगायचं, फूल खाए भी जाते, म्हणजे आता कोणतं फूल खाल्लं जातं ही माहिती इथे दिलेली आहे. बहुत से फूलों की सब्जियां बनती है, बहुत से फूलों की सब्जियां बनती है. आता कोणत्या फुलाची सब्जी बनते आपण बघूया. उत्तर प्रदेश में रहने वाली फिरोजा और नीलम को कचनार के फूलों की सब्जी पसंद आहे. बघा म्हणजे काय, उत्तर प्रदेशामध्ये कोण राहतो, फिरोजा, इथे नाव घेऊन टाका. समीक्षा घ्या, वैशाली घ्या, काही घ्या, माझं नाव घ्या, यांच्याशी नाव घेणं देणं नाही. नाहीतर हे फिरोजा म्हणत असाल, फिरोजा नाही, हे फक्त नाव दिलेलं आहे. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये राहणारा समजा पंकज घ्या, धनश्री घ्या, काही तुम्हाला नाव वाटलं ते नाव घ्या, बरोबर आहे का नाही. तर मग तुम्हाला काहींना फिरोजा नावाचं फुल आहे का असं सुद्धा वाटायला लागेल. पण काय म्हटलंय, उत्तर प्रदेशमध्ये राहणारा धनश्री आणि पंकज यांना कोणती काय आवडतं, सब्जी कशाची आवडते, कचनार के फूलों की सब्जी. कचनार कशाची आवडते, कचनार. मग तुम्हाला सांगितलं जाईल का उत्तर प्रदेश में कौन से फूलों की सब्जी बनती है, कौन से फूलों की सब्जी बनती है, कचनार के फूलों की सब्जी बनती है. झालं, हे लक्षात नाही ठेवायचं.
फिरोजला आवडतं का नीलमला आवडतं याच्याशी काही घेणं नाही. फक्त प्रश्न काय येईल, उत्तर प्रदेशमध्ये कौन से प्रकार की सब्जी बनती, कौन से फूलों से सब्जी बनती है, कचनार के फूलों की सब्जी. केरळ की यामिनी. आता बघा इथे पण काय आलेलं यामिनी, यामिनी कामिनी याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. केरळ की यामिनी अपनी अम्मा से केले के फूलों की सब्जी. आता केले के फूलों की सब्जी कुठे केली जाते, केरळमध्ये केली जाते. बरोबर आहे की नाही. यामिनी कामिनी याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. फक्त केरळ म्हटलं तर काय आलं पाहिजे, केले के फूलों की सब्जी, केले के फूलों की. उत्तर प्रदेश म्हटलं तर कचनार आलं पाहिजे. त्याच्यानंतर आलंय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये नाव ममता आणि ओम यांच्याशी काही घेणं देणं नाही. महाराष्ट्रामध्ये काय, सेहजन. कशाचे फुलं, सेहजन के फुलों के पकोडे बहुत पसंद आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय केलं जातं, जे शेजनचं जे फुलं असतात त्याच्यापासून पकोडे बनवतात. काय बनवतात, पकोडे बनवतात. क्या तुमने घर में भी, मग आता चर्चा कशी करणार तुम्ही, क्या तुमने घर में भी किसी फूल की सब्जी खाई आहे, म्हणजे तुम्ही खातात का, काय चटणी बनवतात का. आता काही ठिकाणी काय केलं जातं, जे शेवग्याची फुलं असतात. आता शेवगा माहीत असेल तुम्हाला, आपल्याकडे शेवग्याच्या फुलांची पण काय बनवली जाते, भाजी करतात. काही ठिकाणी करतात, काही ठिकाणी करत नाही. मग ते काय सांगतील का, नाही आमच्याकडे शेवग्याची बनवली जाते, जे फुलं असतात. त्याच्यानंतर हातगा वगैरे काहीतरी एक झाड आहे, त्याच्या पण काय केले जाते, फुलांची भाजी केली जाते. मग आता तुम्हाला इथून प्रश्न काय निर्माण झाले लक्षात ठेवा. उत्तर प्रदेशमध्ये कशाची कोणत्या फुलांपासून बनते, कचनार. केरळमध्ये काय असेल, केलों के फूलों की सब्जी. महाराष्ट्रामध्ये काय असेल, सेजन के फूलों से पकोडे बनते. हे बघा झाले पॉईंट क्लिअर. स्क्रीनशॉट वाटला तर स्क्रीनशॉट काढू शकता. आता इथे काय म्हटलेले बघा, दवाई में भी. आता दवाई में भी फूलों का इस्तेमाल होता है. आता काय त्यांचा इस्तेमाल सांगितलाय. आता फुलांचा वापर दवाईमध्ये पण होतो, हे काय सांगायची गरज नाही, पण विद्यार्थी लहान आहेत म्हणून त्यांना संकेत दिले असतात. बहुत सी दवाई में भी फूलों का इस्तेमाल होता है. मग आता तुम्हाला तिथे प्रश्न विचारला जाईल, ऑप्शन दिलं जाईल का दवाई में भी फूलों का इस्तेमाल होता है क्या. होता है ना, म्हणजे कथन काय सही आहे, म्हणजे दवाईमध्ये पण काय फुलांचा इस्तेमाल होतो. किन्हीं दो फूलों के नाम पता करो जो दवाई में इस्तेमाल होते. मग तुम्ही विद्यार्थ्यांना सांगाल कशा संदर्भात. मग आता इथे बघा, तुम्हारे यहाँ गुलाब जेल कहाँ से इस्तेमाल होता है, तुम्हारे यहाँ गुलाब जेल कहाँ से इस्तेमाल होता है. दवाई में, मिठाइयों में, लस्सी में या कई और पता लगाओ, एक दूसरे से बताओ. म्हणजे काय, तुम्ही जे आपण सेंट म्हणतो, या सेंटमध्ये पण फुलंच असतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे वापर होतो का नाही सेंटमध्ये, जी मिठाई असतात. आता मिठाई ज्या असतात त्याच्यावर पण काही फुलं सजवलेली असतात, जे खातात ती मिठाईवर सजवलेली असतात. लस्सी असेल, बरोबर आहे की नाही, याच्यावर पण असेल. आता इथे तुम्हाला प्रश्न काय येतो, खुशबू और रंग. आता रंग बनवण्यासाठी पण फुलाचा आता तुम्ही बघितलं, कारण काय होतं, मधुबनी कलामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर काय असेल, फुलांपासून रंग बनवायचा आणि त्या रंग काय करायचे, त्या तांदळामध्ये मिळवायचे आणि त्याच्यापासून काय करायचे, ते चित्र काढायचं. बहुत से फूलों जैसी गुलदार म्हणजे काय आपण म्हणतो, फुलदाने. जिनिया से भी रंग बनाए जाते और उन रंगों से कपडे भी रंग जाते. म्हणजे बघा, त्या फुलांच्या रंगापासून काय कपड्यांना सुद्धा रंग दिले जातात. म्हणजे हे खुशबू और रंग. आता बघा इथे एक प्रश्न निर्माण होतो, गुलाब जेल संदर्भात आहे. हे तुम्हाला इथे हा एक प्रश्न तयार होतो. तुमने दादी माँ के कुछ नुस्खों के बारे में सुना होगा जिनमें फूलों का इस्तेमाल होता है. यहाँ पर एक नुस्खा ही दिया है की जिसमें गुलाब जल का इस्तेमाल किया है. आता गुलाब जल कसे बनवलं जातात हे बघा, दादी माँ का नुस्खा बघा. म्हणजे काय, मग आपण काय म्हणतो, कसे बनवलं जातं या संदर्भात. गुलाब जल और गिलहरी बराबर मात्रा में मिलाकर. म्हणजे गुलाब जल कसं बनवतात, गुलाब जल और गिलहरी बराबर मात्रा में मिलाकर शीशे में भर लो, इसमें कुछ बूंदे नींबू की डाल दो. कसाचे, नींबू की डाल दो. इससे इस्तेमाल से सर्दी में त्वचा नहीं फटती. म्हणजे जे आपण थंडीमध्ये आपली त्वचा काय होतात, आपण म्हणतो ना अशी भुरी पडणे किंवा फटणे. मग यासाठी काय केलं, दादी माने काय सांगितलंय का, हा काय सांगितलं, मग हे तुम्ही लक्षात आलं पाहिजे. हाच प्रश्न येतो का तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये निंबू टाकावं लागेल, गुलाबजल टाकावं लागेल, गिलसरी टाकावं लागेल, तरच तुम्हाला काय होईल, तरच तुम्हाला काय होईल, त्या सर्दीमध्ये जे त्वचा असेल या त्वचाचा इस्तेमाल करण्यासाठी
तुम्हाला काय हे उपयोगाचं होईल, कशामध्ये काय केलं जातं हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे काय काय टाकलं जातं हा पण प्रश्न. गुलाब जल बनाने के लिए क्या क्या, मग गुलाब जल ग्लिसरीन बराबर मात्रा में मिलाकर, कसे आहे बराबर, ज़्यादा नाही, मग तुम्हाला फसवण्यासाठी काय गुलाब जल और ज़्यादा मात्रा में ग्लिसरीन, ज़्यादा नाही तर सारख्या मात्रा में, बरोबर आहे की नाही, बराबर मात्रा में, त्याच्यामध्ये काय टाकायचं निंबू टाकायचा, हे झालं. त्याच्यानंतर क्या तुम, आता इथे बघा एक तुम्हाला शिक्षक संकेत भी, क्या तुमने कभी इस्र की शीशी खुलने पर उसकी खुशबू का मज़ा लिया है? क्या तुम जानते हो इस्र एक छोटी सी शीशी बहुत सारे फुलों से बनती है. मग कशा आता इस्री शीशी कशापासून बनवली जाते, म्हणजे त्याच्यामध्ये काय का खूप सारे फुलांपासून बनवली जाते. मग आता याच्यासाठी प्रसिद्ध जिल्हा कुठे का इस्र कुठे बनवलं जातं, उत्तर प्रदेश का कन्नौज जिल्हा. कुठे बनवलं जातं, उत्तर प्रदेश का कन्नौज जिल्हा के लिए हे मशहूर आहे. बघा कशासाठी मशहूर आहे कन्नौज जिल्हा, मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर कशासाठी मशहूर आहे, इस्र बनवण्यासाठी मशहूर आहे. चला यहाँ पर पास के इलाकों में ट्रकों भर म्हणजे फूल लाए जाते, म्हणजे काय केलं जातं फुलं आणले जातात, ट्रकों से भरकर फूल लाए जाते हैं, फिर उन्हें इस्र, गुलाब जल और केवड़ा तयार किया जाता है. केवड़ा की खुशबू माहिती आहे ना, तुम्ही हिरा ठाकूरचा पिक्चर बघितला आहे, केवड़ा जाता है. कन्नौज में भी इस काम को हजारों लोग लगे हुए आहे. बघा म्हणजे मग तुम्हाला काय सांगू जातो का इस्रो बनवण्याची प्रक्रिया कुठे चालते तर उत्तर प्रदेशमध्ये जो कन्नौज जिल्हा आहे, कुठे आहे कन्नौज जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याच्यापासून काय गुलाब जल असेल, केवडा असेल, याच्यापासून काय केलं जातं. पण लक्षात ठेवायचं इस्रो बनवण्याचं जर विचारलं असेल राज्य, तुम्हाला काय उत्तर प्रदेशच नाव आलं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र करत फिरणार. तुम्हाला अशाच प्रकारे पॉईंट समजून घ्यावे लागतात. त्याच्यानंतर अध्यापक संकेत काय दिलेले, बच्चों को नक्शे में उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्र ढूंढने के लिए कहो. म्हणजे बघा म्हणजे काय झालं का विद्यार्थ्यांना मग उत्तर प्रदेश कुठे, महाराष्ट्र म्हणजे या नकाशातून त्यांना सांगा तुम्ही. आता और का इस्तेमाल, बघा क्या तुमने कभी फूलों में कोई गीत पढ़ा है. बघा म्हणजे फुलांचं आता बघा अच्छी मालन मेरे, आता बघा म्हणजे फुलांसंदर्भात खूप गाणे, फुलोसा चेहरा तेरा, कलियों से मुस्काने, बघा ऐकले ना तुम्ही, म्हणजे काय गाणे पण असतात. मग मुलांना तुम्ही सांगायचं का फुलासंदर्भात तुम्ही गाणं ऐकलंय का, मग ते सांगतील फुलोसा चेहरा तेरा, बरोबर आहे का नाही, म्हणजे काय गाणं फुलासंदर्भात गाणं पण तुम्ही. आता इथे काय म्हटलंय शिक्षकाने संकेत दिले आपल्यासाठी नाही का, एखादा त्यौहार असेल, दीपावली असेल तर मग तुम्ही कोणते फुलं वापरतात, गुढीपाडवा असेल कोणते फुलं वापरतात, एखादा सण असेल ते कोणते फुलं वापरतात हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर अध्यापक संकेत दूल्हा बच्चों से पूछे कि उन्हें बनने क्या कहेंगे. बघा अध्यापक संकेत, बनना दूल्हा बच्चों से पूछे कि उनको इलाके में बनने को क्या कहा जाते. म्हणजे बनना दूल्हा, बनना म्हणजे काय असतं जे नवरदेव असतो, बरोबर आहे का नाही, दूल्हा, तर त्याच्या इथे काय म्हणतात बनना, मग त्या तुमच्याकडे काय म्हणतात, याला काय म्हटलं जातं, या संदर्भात आलेला आहे प्रश्न आहे. आता जे महत्त्वाचे पॉईंट असतात तिथेच काय, बाकी काही तुम्हाला वाचायची गरज नाही आहे. आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, पेड़ पौधे गिरे हुए फूलों को इकट्ठा करो क्लास में लाव. म्हणजे काय, म्हणजे त्याच्यापासून आता तुम्ही सांगितलं होतं, या आपण बघितलं होतं का आंध्र प्रदेश विष्णू चिंचालकर साहब काय बना देते ते, सुके पत्तियों से डिझाईन बना देते, म्हणजे चांगल्या प्रकारे चित्र बनवत होते. म्हणजे मुलांना पण काय सांगायचं, तुम्हाला त्या जे काय करायचे वेगवेगळ्या प्रकारचे झाडांची ओळख. आता तुम्ही जर मैदानावर सोडले मग तुम्हाला सांगितलं निंबाची पत्ती कोणती, म्हणजे याच्याने काय करू शकते ते वर्गीकरणाची सवय पण त्यांना लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते काय करताल ते ओळखतील पण, हा निंब आहे, हा पिप्पळ आहे, असं आहे. म्हणजे हे पण तुम्ही त्यांना या संकेत देऊ शकतात. हा तुम्ही वाचून घेऊ शकतात, हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आता शेवटचा अध्यापक संकेत काय म्हटलंय, बच्चों को नज़दीकी फूलों को देखने के लिए प्रेरित करे. बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं का मुलांना काय करायचं, त्यांच्या जवळ काय म्हटलंय बघा, नजदीक, तुम्हाला काय उत्तराखंडला घेऊन जावं लागणार नाही का जाला फुलाची गाठी पाहायला, काय नज़दीकी फूलों को देखने के लिए प्रेरित करे. फूलों के अलग अलग गुणों जैसे पत्तियाँ, गुलछेदार
इत्यादी के आधार पर समूहीकरण करने में मदत करे। समूहीकरण म्हणजे काय, आता समजा लाल रंगाची फुलं असतील, ते लाल रंगाचे वेगळे काढतील, हिरवे रंगाचे वेगळे काढतील, पिवळे रंगाचे समूहीकरण म्हणतात ना त्यांना. काय करते म्हणजे काय, त्यांच्याकडे वर्गीकरण समूहीकरण याची पण सवय लागेल. कसा वाटला टॉपिक नक्कीच सांगा. आणि ज्यांना नंबर पाहिजे असेल इथे नंबर घ्या, बॅच जॉईंट करून घ्या. कारण बॅच जॉईंट केल्याशिवाय पण तुम्हाला, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, क्वेश्चन पेपर मराठीमधूनच तुम्हाला समजून घ्यावे लागतील, तरच त्याचा फायदा होतो. 74 98 99 34 66 हा माझा मोबाईल नंबर आहे.